पिंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि जय जय राम कृष्ण Ah
माऊलीचे जाणे माऊलीचे ऐसे कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती त्याचे सर्व सोयीचा त्याचे विठ्ठल
हॅलो, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. या बाजूला जे पुरुष बसलेले महिलांच्या बाजूला ती महिलांसाठी जागा आहे. पाठीमागे बसलेले इकडे ह्या बाजूला या साईडला बसा. तुम्ही. पुरुष मंडळी डाव्या साईडला या. कृपया विनंती आहे. लेकुराचे हित जाणे किंवा माये मावोलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती हरीला बाविन प्रीती कोटी भारवाहे त्याची सर्वस्वई हाय ऐशी कळवळ्याची जाती करीला बाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ऐसी कळवळ्याची जाती करीला बाविन प्रीती. हाला हाला समचरण सरोजम सांद्र नीलाबुदा जदन निहित पानी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयजवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातुं समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु वाव
पांडुरंग करू मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकार ज्ञानशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्ती नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यैष परमूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टकं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंतु श्रीचरण श्रींचे ते नमस्कारो मी आता निवृत्तीनाथाचे चरण नाथाचे चरणी शरण शरण एका जनार्दनी मंगल भवन मंगल भवन मंगल
टाळ्या वाजवते असतं, वाजवा थोडीशी. रायगडी मंदिरी वसे माझा राया, दयार पितो भजन माझी काय. जगदीश्वराशी जोडली जाची नाती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला बाबीर प्रीती. आनंद कंदस्तानंदगन पंढरीश पांडुरंग परमात्मा, मा वैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, संत श्रेष्ठ जोग महाराज आदी करून सर्व संतांना वंदन करून आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगमान्य संत, लोकमान्य संत, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रीगुरु असलेले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात, या जगामध्ये अशा दोनच प्रकारच्या व्यक्ती आहे की त्या व्यक्ती फक्त मुलावरच नव्हे तर संपूर्ण समाजावरती लाभारहित प्रेम करत असतात. महाराज सांगतात, पहिल्या चरणामध्ये सांगतात, लेकुराचे हित जाणे किंवा माऊलीचे चित्त. जगामध्ये आई ही अशी असते की आपल्या मुलावरती जीवापाड प्रेम करत असते. आईशिवाय आपल्यावरती कोणीच प्रेम करू शकत नाही, आणि जरी एखाद्याने प्रेम केलं तर ते लाभाप्रती प्रेम करत असतं. ही पहिल्या चरणामध्ये सांगतात तुकोबाराय की आई आपल्या मुलावरती जीवापाड प्रेम करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. दुसऱ्या चरणामध्ये ऐसी कळवळ्याची जाती. जाती हा शब्द माऊली या ठिकाणी. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, या प्रत्येक जातीमध्ये किंवा प्रत्येक लोकांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये आई अशा प्रकारची जात आहे की ती आपल्या मुलावरती प्रेम करत असते. म्हणून महाराज म्हणतात की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. तिसऱ्या चरणात सांगतात, पोटी भारव आहे. ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला गर्भामध्ये राहायला जागा दिली. मी आज पूर्ण कीर्तनामध्ये आईच सांगणार आहे महाराज, म्हणून अभंग पण तोच निवडलाय. कोणत्याही प्रकारचं भाडं न घेता, कोणत्याही प्रकारचा लाभ न घेता आपल्या मुलाचा भार, आपल्या मुलीचा भार 9 महिने 9 दिवस पोटात साठवत असते. पोटी भार वाय त्याचे सर्वस्व साय, ऐसी कळवळ्याची जाती घरी लाभा विना प्रीती. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज कधी कधी असा गोंधळ होतो, महाराज मंडळीचा पण होतो आणि वारकऱ्यांचा पण होतो. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तर परंतु तुम्ही गाथा वाचून आले, आणि माऊली मी नेहमी कीर्तनाला जाताना गाथ्याचा अभंग वाचायचा, त्याचा अर्थ वाचायचा आणि गाथ्याचं दर्शन घ्यायचं. आपलं कीर्तन सफल होतं. यूट्यूबला ऐकून किंवा एखाद्याचं ऐकून कीर्तन करणे ते चुकीचं आहे. हा 1-2 मुद्दे घेतले काय हरकत नाही. तो गाथा आपल्याला आशीर्वाद देत असतो, ती ज्ञानेश्वरी आपल्याला आशीर्वाद देत असते. आणि म्हणून तुकोबाराच्या शेवटच्या चरणात सांगतात की जसं आई आपल्या मुलाचा भार सहन करत असते, तसं संत आपल्या सर्वांचे भार सहन करत असतात. म्हणून तुकाराम म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा सर्वांवरती ओझे विठ्ठल.
झाले आता भावार्थ झालाय आपला. कर्तव्यमेव कर्तव्यम प्राणे कंठे गतेरपि अकर्तव्यम न कर्तव्यम प्राणे कंठे गतेरपि. भावार्थ सांगितल्याप्रमाणे हे कीर्तन कशा निमित्ताने ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण तू वक्त्याचं काम असतं की त्याने थोडा परिहार करणं गरजेचं असतं. कैलासवासी गंगा भगीरथी सत्यभामाबाई किसन शेळके या आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथं या कार्यक्रमासाठी आलो आहोत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. संजय किसन शेळके मुलगा, सिंधुबाई किसन शेळके मुलगी, बेबी राजाराम काळे मुलगी, अनिता बाळू डिकले मुलगी, अर्चना किरण उगले नात, सोनाली दिनकर कळमकर नात, शिवानी राजेंद्र शेळके नात, प्राप्ती विष्णू शेळके नात, प्राची विष्णू शेळके नात, शुभम संजय शेळके नातू, ओम संजय शेळके नातू, दर्शन राजेंद्र शेळके. आणि या सर्वांमध्ये सर्वात धावपळ करणारा म्हणजे ओम. मला हा कार्यक्रम महाराज माऊली जवळपास मला वाटतं 8 महिने आले तेव्हापासून मला सांगितलं त्यानं या कार्यक्रमाचं. वर्ष श्राद्धाला दशक्रिया विधीला हे कीर्तन का करावं. बऱ्याच लोकांना आता शिकलेली, मी पण शिकलेला माणूस आहे. शिकणं वेगळं आणि सुशिक्षित वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं. आपल्या शास्त्रामध्ये महाराज 3 प्रकारचे कर्म केले जातात. पहिलं कर्म विहित कर्म, दुसरं कर्म निषिद्ध कर्म आणि तिसरं जे कर्म आहे नैमित्तिक कर्म. विहित कर्माचा आपण अभ्यास केला, जे आम्हाला संतांनी सांगितलंय, जे आम्हाला ग्रंथांनी सांगितलंय आणि जे आम्हाला शास्त्रांनी सांगितले ते कर्म आपण करावं. दुसरा जो प्रकार आहे, जे आम्हाला संतांनी सांगितलं नाही, जे आम्हाला ग्रंथांनी सांगितलं नाही आणि जे आम्हाला शास्त्रांनी सांगितलं नाही ते कर्म करू नये. मिश्र महाराज एखादं उदाहरण द्या. मांस खाऊ नये, मदिरा पिऊ नये, मदिरा माहिती आहे ना, निंदा करू नये, खोटं बोलू नये, असे बरेचसे प्रकार आहेत. आणि तिसरा जो प्रकार आहे नैमित्तिक कर्म, ते नैमित्तिक कर्म, त्या नैमित्तिक कर्माच्या माध्यमातून आपण आज सर्व इथं जमलो आहोत. का करायचंय? आज आपण हा जो कार्यक्रम करतोय, या कार्यक्रमाचा तिकडे स्वर्गामध्ये काय उपयोग हो? आपल्या देशातील पैसा दुसऱ्या देशात चालतो का हो? तर काय करावं लागतं आपल्याला? आता मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपल्या रुपयाचं डॉलरमध्ये काय करायचं, आपल्याला रूपांतर करायचंय. तसं या ठिकाणी आपण ही जी काय हरिकीर्तन करतोय त्याचा फायदा स्वर्गात काय? त्यांचे उद्धरतील पूर्वज एक कारण. अजून तो सांगतो, करा हरी भक्ती परलोकी, करा हरी भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती परलोकी, करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविलया पासोनिया, सोडविलया पासोनिया, सोडविलया सोडविलया. करा हरिभक्ती परलोकी परलोकी येईल कामा. कोणापासून सोडायचंय?
यमापासून सुटण्यासाठी आता हे आपल्याला वर्ष श्राद्धाचं कीर्तन किंवा प्रवचन करायचंय. हे काही थोचण नाही. मार्ग दावून गेले आधी या निधी संत, ते आम्हाला संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गावरून आपण मार्गक्रम करतो. म्हणून या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी कीर्तन घेतलंय. आजच्या दिवशी गरुड पुराणामध्ये सांगितलं की आजच्या दिवशी या आजीचा आत्मा एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करत असतो. त्या भागवतामध्ये गोड उदयन महाराज त्यांनी ती काय सांगणार नाही. महात्मा गोकर्ण, त्या महात्मा गोकर्णाने धुंदुकारी नावाचा त्याचा जो भाऊ होता, गेल्यानंतर दुसऱ्या योनीमध्ये गेल्यानंतर शेवटच्या घटकाला त्याला भागवत कथा 7 दिवस सांगितली आणि त्याचा इहलोकीचा प्रवास हा भगवंताच्या दिशेने गेला. लक्षात ठेवा. म्हणून ह्या वर्षश्राद्धाचं आपण कीर्तन करतो. कारण का माहिती असलं पाहिजे आपल्याला कीर्तन करतोय ते कशासाठी. आणि म्हणून आजचं हे कीर्तन आहे खऱ्या अर्थाने या आजीचा प्रवास सुखाचा होण्यासाठी हा कीर्तन आहे. मला वाटतं महाराज मागच्याच वर्षी आमच्या दाजींचं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला आजी होत्या. आजीने संपूर्ण कीर्तन ऐकलं, परंतु असं झालं की त्यावेळेस नेमके माझे पेपर असल्यामुळे कीर्तन 1.5 तासच झालं फक्त. आज काय 2-2.5 तास करू, आज काय हरकत नाही. आज काय मला शाळा वगैरे काहीच नाही. जाताना सुद्धा आजीने हरिपाठ वाचत गेली. अंतकालेचे मामे. लक्षात ठेवा, माणसाने शेवटच्या घटकाला भगवंताचं नामस्मरण घेऊन गेलं पाहिजे. अभंगात प्रवेश करेल नाही बरं का अजून. फक्त वर्ष श्राद्ध का करतो सांगतो, कारण का आज साथीला एवढे भारी माणसं आहे, त्यामुळे कीर्तनाचा वेळ वाढू शकतो बरं का. थोडं त्यांचा पण परिचय करून देतो. काय होतं माहिती का, वक्त्याकडनं कधी राहून जायचं. महाराज आम्ही एवढं भारी वाजवलं, एवढं चांगलं म्हटलो, ते आमचे इगतपुरचे लोक, त्याच्यामध्ये राग येणार नाही. या ठिकाणी मृदुंगाला साथ करतात. माझाच विद्यार्थी पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप उंच स्तरावरती गेलाय. प्रसाद महाराज शिंदे नाणेगावचं आहे, ते आज साथ करताय. ह्या योगेश महाराजांकडे पाहिल्यानंतर मला खरं सांगता की भाऊ कसे असावे. योगेश महाराजांची ओळख मला वाटतं आप्पामुळे. त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे, पण तू आप्पा असे ज्या माणसाची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, ज्या माणसाचा गाथा कंठस्थ आहे, पण तू अजिबात अहंकाराचा लवलेश सुद्धा नाही. त्यांचे मोठे बंधू मनोहर महाराज आणि त्यांचे दुसरे बंधू आहे योगेश महाराज. आज त्याचं तुम्हाला ते आईचं गीत ऐकायचंय ते मी म्हणणार नाही, ते एक गीत तुम्ही ऐकून ते योगेश महाराज सायकडे या ठिकाणी हजर राहिले, त्यांचा पण आभार मानतो. सतीश महाराज संगीत अलंकार, सतीश महाराज मते, त्यांचाही आभार मानतो. भास्कर महाराज घाणव, त्यांचा आभार मानतो. हे बाबा पण आले. आणि सर्वात महत्वाचे जे माऊली महाराज तुपे, ह्या माणसानेच आम्हाला उभं केले. आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये इतकी चढाओढ आहे, कीर्तनकार तयार होऊन देत नाही, पण ह्या माणसाने आम्हाला धोतर कसं न्यायचं ते सांगितलेले. पहिला कार्यक्रम झाल्यानंतर दुसरा कार्यक्रम या माणसाने आम्हाला दिले. लक्षात ठेवा, अशी कमी माणसं असतात. म्हणून माऊलींचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. शेवटी यांचे 5-1 मिनिटं मनोगत आपण व्यक्त करणार होतो. सर्व विद्यार्थी आले, त्यांचा पण आभार मानतो. विनेकरी बाबा, माझ्या फेट्यापेक्षा त्यांचा फेटा चांगला आहे बघा, त्यांचा पण आभार मानतो. देशमुख काका आहे, ही पोरगी बघा, एवढीच पोरगी. तुझ्या माणसांना बसायला काटाळतात, तुळीसून उभी राहायची. समोर तोंड कर, म्हणजे तुझा फोटो येईल तिकडे. इकडे हा छोटा मुलगा पण आहे. नंतर माझा मित्र आहे. मित्र कसा असावा, राजाराम जाधव, घराचा खूप मोठा घराण्यातला आहे, पण तो त्यांनी कधी मोठ्या घराचा त्यांनी कधी आव्हानला नाही. 5वी पासून तर आम्ही एकाच वर्गात शिकलेलो आहे, एकाच ताटामध्ये आम्ही जेवलेलो आहे. तो सुद्धा आज आला इथं. त्यानंतर सर्व पाहुणे मंडळी सगळे आले. मला सगळ्यांचे काही नावं माहीत नाही, नाव घेत बसलं. आमचे लोशुंगाचे आमचे महाराज आले, तिकडे शिंदे महाराज आहे, सगळेच महाराज मंडळी. नाव घेत राहिलो तर आपला वेळ निघून जाईल. सर्वांच्या चरणावरती माथा, तुमच्या चरणावरती वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात ठला. विठ्ठल विठ्ठल
वर्ष श्राद्धाला कीर्तन का करावं तेवढे मी सांगितलं. आता आपण अभंग का येऊ. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये उपकार करणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे महाराज. काही लोक उपकार करतात, त्या उपकाराची परतफेड करत असतात बरं का. त्याचं उदाहरण सांगतो भागवतामध्ये. आता भागवत काय, उद्यापासून भागवत का, त्याच्यामुळे भागवतच भरपूर माझं ते झाले. राजा परीक्षिताला शुकदेवांनी भागवत का सांगितलं? उपकार करण्यावर उपकार काय सांगतो का, उपकार केल्यानंतर त्याची उपकाराची परतफेड कशी करायची सांगतोय. शुकदेवाने पांडवांच्या राजसू यज्ञामधला एक भाताचा कण खाल्ला होता, त्याची परतफेड म्हणून शुकदेवाने राजा परीक्षिताला 7 दिवस भागवत सांगितले. उपकार करणाऱ्यावरती उपकार करायचे. त्यानंतर अपकार करणाऱ्यावरती अपकार. कुणी एक देता तया 2 द्यावे, न घेता कुणाचे केव्हा सावे. आज या जगामध्ये असे लोक आहेत, त्यांनी जर एक मारली तर दुसरा काय करतो, 2 मारत असतो. म्हणजे ज्याने अपकार केले त्याच्यावरती अपकार करणं हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार, आपल्यावरती एखाद्याने उपकार केल्यानंतर त्याच्या उपकाराची जाणीव ठेवायची नाही. तिसरा प्रकार सांगतोय की भगवान शंकराने भस्मासुराला वरदान दिलं होतं. भगवान शंकराने त्याच्यावरती उपकार केले होते, परंतु तोच भस्मासुर नंतर भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवण्याचा, म्हणजे हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा जो प्रकार आहे, समाजाने कितीही आपल्यावरती अपकार केले तरी त्याच्यावरती सतत काय करायचे, उपकार करायचे. असे उपकार करण्याची यादी. आणि उपकार करणारी जी आई असते, उपकार करणारे जे संत असतात, ते संतांचा आपण बघणार. विठ्ठल आहे उपकार करणाऱ्याच्या यादीमध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे गाय. आमच्या हिंदू धर्मामधली पवित्र असलेली गाय. त्या गायीचे आपल्यावर किती उपकार आहे. गायी आपल्याला दूध देते, गायी आपल्याला गोमूत्र देते, गायी आपल्याला शेण देते. नवे नवे आमच्या गायीमध्ये किती किती देव आहे, 33 कोटी, 33 प्रकारचे देव आहे. एकदा ब्रह्मदेवाची सभा भरली आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, सगळ्यांना देवांना बोलवलं की जा पटकन तुम्ही आणि त्या गायीच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करा. सर्व देव गेले, परंतु गंगा नदी जी आहे ना आणि लक्ष्मी यांना मेकअप करा थोडा उशीर झाला. माऊली काय झालं, कार्यक्रमाला लोक कसे येतात, कार्यक्रम सुरू होऊन जातो, मेकअप करता करता काय होतो, उशीर होतो. गंगा आणि लक्ष्मी यांना उशीर झाला. ब्रह्मदेव म्हणजे आता हाऊसफुल, आता तुम्हाला जागा राहिली. तेव्हा त्यांनी विनंती केली, ब्रह्मदेवा गायीमध्ये 33 प्रकारचे देव असले तर आम्हाला जागा तरी द्या. फक्त 2 जागा शिल्लक होत्या, एक गोमूत्र आणि दुसरं गायीचं शेण. ज्या माणसाने रोज गोमूत्र जर पिलं, औषध आहे का, तर त्या माणसाला कुठल्याही प्रकारचे आजार होणार. आमच्या गोठ्यामध्ये गाय आहे का महाराज? आपलं घर सारवताना आपण कशाने सारवतो, फरची सारवतो कशाने. गोमूत्र आणि शेण हे अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून आमच्या भगवान परमात्म्याला नाव सुद्धा काय आहे, गोपाल. गाय नाही होती
लोक टाळ्याच वाजत नाही हो. माझ्यासाठी नका वाजवू की म्हणे लेकरांसाठी तरी वाजवा. गाय नाही होती गोपाल नाही होते, गोपाल नाही होते नंदलाल नाही होते. म्हणून गायचे आपल्यावरती काय उपकार आहे अजून भरपूर आहे, ते मला पुढे जायचंय. दुसरा उपकार आपल्यावरती गंगेचा आहे. पण गायचा उपकार हा अनंत नाही बरं का, निरंतर नाही. गाय गेली का उपकार संपला. गंगा काय देते आपल्याला? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणिता गंगा, वाचे म्हणिता गंगा, सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडता दृष्टी पडता गायचं जरी नाव, गंगेचं नाव जरी घेतलं तरी आपले सर्व पाप जातात. माऊलीने सांगितले का फेडीत पाप ताप, फोकीत तिरीचे पादप, समुद्र जाय आप गंगे से जैसे. इतकी गंगा पवित्र आहे. पण तू पाऊस पडला नाही तर आता आपल्याकडे बरं आहे, आता थोडा पाऊस पडलाय. म्हणून गंगेचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. झाडाचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. मला सांगा, हे सर्व उपकार आहे, आपण त्यांना काय देतो का? काहीच देत नाही आपण. ते आपल्यावरती उपकार करतात, पण तो आम्ही गाय कापतो. आम्ही गंगा बघा, त्या गंगेवरती जाऊन स्नान करूशी वाटत नाही महाराज. झाड आपल्यावरती उपकार करतंय. झाड आपल्याला सावलीत, हा पाऊस का पडत नाही महाराज? फक्त झाडे लावा, झाडे जगवा. दरवर्षी कार्यक्रम ते झाडं जाता कुठं तेच करत नाही. ऑक्सिजन देतात आपल्याला, सावली देतात, नवे नवे आपल्याला सरपण देतात. झाडाचे आपल्यावरती उपकार आहे. आपल्यावरती सूर्याचे उपकार आहे. सूर्य उगवला नाही तर, लहानपणी आपला एक निबंध राहायचा शाळेमध्ये, सूर्य उगवला नाही तर. असे अनन्य उपकार आपल्यावरती आहे, पण तो त्या बदल्यामध्ये आपण त्यांच्यावरचं काही ऋण फेडत नाही. पण या जगामध्ये निरंतर उपकार करणारी जी आहे ती आहे संत. लक्षात ठेवा. कारण का काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर. निरंतर शब्द बघा, बाकीचे जे उपकार असतात ते निरंतर नसतात. संतांचा जो उपकार आहे तो निरंतर असतो. त्या संत कसे असतात ते अभंग आहे परमेश्वरी रागामधला. तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप
स्वराचं ज्ञान नाही, परंतु म्हणण्याचा प्रयत्न केला. वा, वा. आपलं 4-5 वर्षापूर्वी हा राग मी शिकलेलो आहे. संत हे निरंतर प्रेम करत असतात, परंतु या ठिकाणी संतांची बरोबरी जी आहे, आपल्याला आज या कीर्तनामध्ये आपल्याला बाप बघायचा नाही महाराज. या कीर्तनामध्ये आपल्याला काय बघायचे आज? माय बघायची. संत जसे आपल्यावरती उपकार करतात, संतांच्या बरोबरीने तुम्हाला संत जर बघायचे असतील तर तो उपकार जगामध्ये एकच व्यक्ती करते, ती अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हित आई जर आपल्या लेकराचा हित साधत असेल तर आपण काय करायचं महाराज? एक वाक्य घेऊन जा. सूर्यनारायणाची केलेली आराधना, सूर्यनारायणाची केलेली आराधना, गायेची केलेली सेवा, चंद्रभागेचं स्नान, संतांची संगती आणि पंढरीची वारी, नवे नवे आईची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही महाराज, कधीही वाया जात नाही. एवढं जमलं तर करा, आणि तेही नाही जमलं तर काय करू नये? या समाजामध्ये, या कुटुंबामध्ये एक गावाचं, 2 भावाचं आणि 3 देवाचं कधीही काय करू नये? खाऊ नये. जी व्यक्ती गावाचं खाते, जी व्यक्ती भावाचं खाते, जी व्यक्ती देवाचं खाते, त्या व्यक्तीचा प्रवास हा नरकाच्या दिशेने सुरू होतो महाराज, नरकाच्या दिशेने. आणि म्हणून आई जी आपलं हित साधत असते, त्या हितामध्ये, आईच्या उपकारामध्ये, आईचा पहिला जो उपकार आहे, आई आपल्या बाळाला जन्मत असते. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, ठेचला गे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आईचा पहिला उपकार म्हणजे आईने आपल्या बाळाला जन्म दिला.
बाळाला आपल्या गर्भामध्ये राहायला जागा दिली बघा. आपण जर कुठं नोकरीला गेलो तर आता मी इथं भगूरला नोकरीसाठी आलो पहिल्यांदा. आल्यानंतर पहिल्यांदा मला भाड्याची खोली पाहावी लागली महाराज. भाड्याची खोली दिल्यानंतर घर घेतल्यानंतर तो माणूस पहिल्यांदा मला कोणाची आठवण असतं की ह्या माणसाने मी पहिल्यांदा आल्यानंतर मला भाड्यानं राहायला जागा दिली. त्या माणसाचे आपण उपकार मानतो. पण या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये राहायला जागा दिली आणि म्हणून हा आपल्याला राहायला जागा दिली, आपल्याला जन्म दिला. हा आईचा पहिला उपकार. आमचे योगेश महाराज खूप चांगली कविता म्हणतात. मला तर वाटते महाराष्ट्रामध्ये खूप त्यांची कविता ही एकदम फेमस कविता आहे आणि ती माझ्या आवाजात म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान आहे, त्या कवितेचा अपमान आहे. मग आईची मूर्ती कशी असते ती मूर्ती ती सांगताय शेवटी बरं. मग ती जी आई आपल्याला राहायला जागा देत असते आईचा पहिला उपकार आहे. आईचा दुसरा उपकार, आई आपल्याला श्वास देत असते. श्वास. माता माऊल्या बसल्या सर्व इथं 9 महिने 9 दिवस होत असताना आपल्याला चाचण्या कराव्या लागतात. बरोबर. चाचण्या माहित ना, सोनोग्राफी. आता बरेच लोक काय करतात ते सोनोग्राफी केल्यानंतर मुलगा आहे का मुलगी कशासाठी 9 महिने दिवसाने झाली लग बघण्या घाई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी भिजवू आई. महाराज 4-5 दिवसामध्ये हा महाराष्ट्रात चाललाय कुठे. बदलापूरची घटना बघा तुम्ही, नव्हे कालची सिन्नरची घटना बघा. आमच्या मुली सुरक्षित आहे का हो? त्याला जबाबदार कोण? आम्ही आमच्या मुलींच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली नाही, आम्ही आमच्या मुलींच्या हातामध्ये दंड दिला नाही, आम्ही आमच्या मुलींच्या हातामध्ये तलवारी दिल्या नाही. आमची मुलगी कपाळाला गंध लावताय का? आमच्या मुलीच्या हातामध्ये बांगड्या आहे का? कुठं घेऊन चाललाय आपला समाज? आपण जोपर्यंत आमच्या मुलांवरती आपल्या मुलांवरती लक्ष देत नाही तोपर्यंत हे प्रकार समाजामध्ये घडत राहणार आहे. किती रावणाला आपण मारणार आहोत, प्रत्येक घरामध्ये रावण पाहिजे होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आईची जबाबदारी त्या मुलीला जन्माला घाला. एक ती मुलगी सहज म्हणती, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. होईना मी मोठी शिकून शिकून मारिया भरारी पाखारी होऊन शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्याशिवाय जन्मासी मला कोण घालणार. आता परवाच्या दिवशी रक्षाबंधन झाले. ज्या भावांना बहिणी त्यांनी रक्षाबंधन, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या दादाला राख्या बांधीला 2-2 कुंकवाचा टिळा मी कपाळीला बनार, तुझ्याशिवाय जन्मासी मला कोण घालणार. या आईचा आपल्यावरती उपकार आहे. मुलगी असो मुलगा असो भेद करू नका. मुलगा हा फक्त वंशाचा दिवा असतो महाराज, मुलगी ही आपली समय असते. म्हणून इथे बसलेल्या बऱ्याचशा मुली आपल्या आईचं आणि आपल्या वडिलाचं नाव समाजामध्ये त्यांची मान खाली जाणार नाही असं कोणतेही कृत्य करू नका.
माझा बाप चौकात जाताना ताट मानेने गेला पाहिजे, ही अभिलाषा आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर खऱ्या अर्थाने कीर्तन सार्थक होईल. ते कीर्तन रोज होतात. आणि म्हणून आईचा उपकार आहे. आई बाळाला जन्म देते, आई बाळाला आपला श्वास देत असते, आई बाळाला रक्त देत असते. सभी से बड़ी है माँ, सभी से बड़ी है माँ, हे माँ से बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सभी से बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी करी कोई नहीं है, माँ देती है दुआ, माँ से बड़ी करी कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी सबसे बडी हे माँ. श्वास देते, जन्म देते, रक्त देते, आई बाळाला आपलं हाड देत असते, अस्थिदान. माणूस गेल्यानंतर मारा सर्व जातं, ज्या आईच्या दुधापासून जी हाडं तयार झालेली असतात ती हाडं मात्र जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून आईचा उपकार आहे आपल्यावरती. आणि आईचा सर्वात महत्वाचा उपकार आहे लज्जादान. आपला बाळ रडायला लागल्यानंतर भाऊ पाहिला नाही, बहीण पाहिली नाही, समाज पाहिला नाही. ज्यावेळी आपलं बाळ रडत असतं त्यावेळी त्या बाळाला पाजण्यासाठी आणि आपली लाज ही बाळासाठी सोडून दिली असे लक्षात ठेवा. म्हणून आईचा आपल्यावरती अनन्य सणाचे उपकार आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळावरती उपकार करत असते त्याचप्रमाणे संत, कारण की या ठिकाणी तुकोबारायांनी आईचं रूपक अलंकारामध्ये रूपक अलंकार आहे, आईचं रूपक संतांना दिलं, लक्षात ठेवा. समाजामध्ये असे अनेक संत झाले, माझे ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील. नव्हे भागवतामध्ये एक ददिती ऋषी नावाचं एक पूर्ण चरित्र आहे. जेव्हा या पृथ्वीवरती इंद्र हा राजा झाला, इंद्र राजा झाल्यानंतर त्या इंद्राला गर्व झाला. देवांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य. चुकलं तर सांगा बरं का, म्हणजे हा अभ्यास आहे. परंतु ज्या वेळेस इंद्राच्या दरबारामध्ये त्यांचे गुरुदेव आले, इंद्र गर्वाने उन्मत्तपणे उभा राहिला नाही. बृहस्पतींना राग आला, त्यांनी देवांचं गुरुपद सोडलं. त्यानंतर त्वष्टा नावाचे जे ऋषी होते त्या ऋषींचा एक मुलगा पुत्र होता, त्याचं नाव होतं विश्वरूप. त्या विश्वरूपाला देवांचा गुरु बनवलं. पण तो विश्वरूप असा होता महाराज, यज्ञ करताना आहुती देताना मोठ्याने देवाचं नाव घ्यायचं आणि हळू आवाजामध्ये. समाजामध्ये असे लोक आहे बरं का, दाखवताना वेगळं असतात आणि वागताना वेगळं असतात. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. आता आपल्याकडे वेळ कमी, त्याच्यामुळे काय. आणि त्यावेळेस इंद्राणी पाहिलं की हा जो विश्वरूप आहे
यानं जर देवांना आहुती येतोय, दानवांना आहुती येतो, हा आपल्या देवराज्यासाठी चांगला नाही. त्याचे 3 मुख होते. 3 मुख इंद्राने मारले. ब्रह्महत्या झाली. ब्रह्महत्या झाल्यानंतर पुन्हा पातक लागलं. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांनी देवांवरती हल्ला केला. पुन्हा सर्व भगवान नारायणाकडे गेले की त्यांना सांगितले, या विश्वरूपाला आम्ही गुरु मानले, परंतु तो राक्षसांची आहुती देतोय. विश्वरूपाला मारल्यानंतर ब्रह्महत्या झाली. तेव्हा त्वष्टा ऋषींनी यज्ञातून एक बलाढ्य असा राक्षस निर्माण केला. त्या राक्षसाचं नाव आहे रुद्रासूर. रुद्रासूर हा कोणालाच आवडत नव्हता. त्यावेळेस भगवान नारायण सांगितले की या राक्षसाचा वध करण्यासाठी एकच अस्त्र आहे, ते म्हणजे ददिती ऋषींचे हाड. लक्षात ठेवा, एखाद्याला मारण्यासाठी पुन्हा आपले हाड देऊ का हो? हाड द्यायचे, डायरेक्ट मरायचे. मरू का आपण? मरणार नाही. त्या ददिती ऋषींनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता देव देश धर्मासाठी, देव देश धर्मासाठी आपली पूर्ण देह हा धर्मासाठी, हा देवांसाठी इंद्राच्या स्वाधीन केला. त्याचा एक अस्त्र बनवलं आणि त्या अस्त्रापासून त्या वृत्रासुराचा काय केला? वध केला. मला काय सांगायचं, संतांचे आपल्यावरती किती उपकार आहे. जगामध्ये आपल्यावरती उपकार आहे माझ्या सैनिकाचे, आणि जगामध्ये आपल्यावरती उपकार आहे माझ्या शेतकरी राजाचे. मी नेहमी ती कविता म्हणत असतो, सीमेवरती लढतो आमचा जय जवान, उन्हात जळतो, पावसात भिजतो जय किसान. सीमेवरती लढतो आमचा जय जवान, उन्हात जळतो, पावसात भिजतो जय किसान. सीमेवरती लढतो आमचा जय जवान, उन्हात जळतो, पावसात भिजतो जय
जशी आई आपल्यावरती उपकार करत असते त्याचप्रमाणे संत आपल्यावरती उपकार करत असतात. लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती घरी राबा विना प्रीती. पोटी भार वाये त्याची सर्वस्वी साये, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना पेटी. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात 4थ्या चरणामध्ये, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे लाभावी
10 एक मिनटं 5 एक मिनटं मी घेतो आणि शेवट सायकडे मारा घेतील. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल भक्तिनाद हे संपूर्ण कीर्तन त्या यूट्यूबला या चॅनलच्या माध्यमातून पडणार आहे. आमचे रोहन दादा समोरच उभे, त्यामुळे हे 5 मिनटं आणि शेवटचे 5 मिनटं हे सगळीकडे जाणार आहे. पूर्ण कीर्तन आम्ही अपलोड करणारच आहे, तर हे महत्त्वाचे म्हणून सर्वांनी व्यवस्थित आहे का. या जगामध्ये 2 असे दैवते, एक आपली आई आणि दुसरे आपले वडील. माऊलींना म्हणावं लागलं, सकळ तीर्थाची या दुरे जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोनकी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जी आई आपल्या बाळाला जन्म देत असते, जी आई आपल्या बाळाचं पालन पोषण करत असते, जी आई आपल्या हाडाचं काड, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा करते, आयुष्यभर काबाड कष्ट करत असते. आज ही जी माऊली आहे सत्यभामा आई, भगुरकरांना तर इतिहास माहित आहे, पण तो आम्ही जेवढे नातेवाईक आहे आम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे. आपली असलेली संपत्ती आणि आपली असलेली संतती ह्या येणाऱ्या पिढीने ती संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. पण आपल्या मुलांवरती संस्कार नसल्यामुळे आपली येणारी पिढी असलेली संपत्ती कमी करते आणि असलेले संस्कार सुद्धा महाराज कमी करतात. मला तर वाटतं ह्या आजीने ह्या भगूर गावामध्ये प्रचंड अशी शेती, भरपूर शेती आजीने संवर्धन करून ठेवली. मुलांवरती चांगले संस्कार केले. अजूनही त्यांचं कुटुंब एकत्र आहे. मी 10-12 दिवसापूर्वी गेलो होतो. या तिन्ही बहिणी माझ्या, मनीषा असेल, त्या दोघी असतील, एकत्र कुटुंब आहे. घराला घर पण जेव्हाच येतं की त्या घरामध्ये आजी असते, त्या घरामध्ये आजोबा असतात. संस्काराचं चालतं बोलतं व्यासपीठ म्हणजे त्या घरातील आजी. संस्काराचं चालतं बोलतं व्यासपीठ म्हणजे त्या घरातील आजोबा. आज समाजामध्ये घरात आई राहिली नाही, घरात वडील राहिले नाही. ही आई गेल्यानंतर बघा 1 वर्ष आई ज्या ठिकाणी राहायची त्या ठिकाणाकडे पाहिल्यानंतर नातवंडांच्या असेल, त्या सुनांच्या असेल, नव्हे त्या मुलाच्या डोळ्यामध्ये काय येतात, अश्रू येतात. या घरातला जो नंदादीप होता, तो नंदादीप मात्र आता काय विझून गेला. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी गमाजी आई मला सदा प्रेम देई. निजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. ज्या नंदादीपाने या घरामध्ये प्रकाश दिलाय, तोच नंदादीप आज या शेळके परिवारातील विझलाय. पण तो जरी हा नंदादीप विझला असेल, त्या मातेने जे संस्काराची शिदोरी दिली, त्या शिदोरीचं जतन नवीन, त्या शिदोरीचं संवर्धन करणं ही आपली पहिली भूमिका आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आता घरी गेल्यानंतर आपण त्या फोटोकडे पाहिल्यानंतर, त्या जागेकडे पाहिल्यानंतर आपल्याला सहज एक आठवण येते. कशाला गेली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाचवेल तुझ्या या बाळाला. एकटा कशाला गेली आई तू स्वर्गाला,
म्हणून आई वडिलांची सेवा करा. ती आईच आपलं दैवत आहे. फक्त आजच नाही तर ज्या तिथीला आपली आई गेलेली आहे. आता पुढचा पितृपंधरवडा आहे, त्या तिथीला आईचं पूजन करा. आईचे संस्कार मनाशी बाळगा. आपल्या मुलांना पवित्र तुळशीची माळ घाला. आता बघा हे मुलं सगळे उभे इथे बघा. माऊली महाराज तुपे बरेचसे अनाथ मुलं आहे. कधीतरी त्या संस्थेला तुम्ही भेट द्या. आपण एखाद्या ठिकाणी पार्टीला गेल्यानंतर आपण भरपूर पैसे खर्च त्या मुलांकडे कधीतरी जा. या मुलांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. या मुलांच्या गात्यातला अभंग पाठ आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपला मुलगा सुसंस्कारी घडवला तर असं होईल. बघा इतका सुंदर कार्यक्रम, सर्व पाहुणे आणि एवढं नियोजन इतकं भारी केलं आहे. मुलांवरती संस्कार दिले तर, नाही तर महाराज आपलं पिंडदानही होणार नाही. वर्ष श्राद्ध खूप लांब आहे. आणि म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. मुलांवरती चांगले संस्कार द्या. आणि आईची मूर्ती काय असते शेवटी ऐका. आमच्या सेवेला पूर्णविराम द्या. सर्वांनी हात वर करा. सर्वांच्या हात युट्यूबला जातील. हात वर, हात वर. पुरुष मंडळी. Sopa